आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे सुरेशदादा बनकर साहेब आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाची काय भूमिका असणार? सुरेशदादा बनकर साहेब. आजच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा घटक म्हणून आज त्यांच्यासोबत आहे. 2014च्या लोकसभामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी जानकर साहेब यांना सोबत घेतले. तेव्हापासून आजपर्यंत आदरणीय महादेवजी जानकर साहेब महायुतीसोबत आहेत आणि आजही आमची त्याच पक्षासोबत महायुतीमध्येच राहण्याचा निर्णय आहे. परंतु आजपर्यंत जो जागा वाटपाचा तिढा आहे तो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी मित्रपक्ष म्हणून आजही राष्ट्रीय समाज पक्षाने ज्या जागा आदरणीय जानकर साहेबांनी मागितलेल्या आहेत, माढा असेल बारामती असेल, त्या अजून तो तिढा त्यांनी आतापर्यंत सोडवलेला नाही. म्हणून आजही आम्ही त्यांच्यासोबतच राहण्याचा विचार आहे. गेल्या वर्षी आम्ही महायुतीसोबतच होतो आणि आजही त्यांच्यासोबत राहण्याचाच विचार आहे. परंतु त्यांनी जर आज आम्हाला महायुतीच्या माध्यमातून त्यांनी जर घटक पक्ष म्हणून आम्हाला जर जागा नाही सोडल्या तर राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रामध्ये स्वतंत्ररित्या या ठिकाणी आम्ही निवडणुका लढवू. त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवणार आहोत. परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये आपला संभाव्य उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचा कोण आहे? बिलकुल, या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे मला जर उमेदवारी दिली तर निश्चितच मी या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर कब्बशी या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार आहे. आणि मी चांगल्या प्रकारे या परभणी जिल्ह्यामध्ये इथला माझा जनसंपर्क आहे आणि बऱ्याचशा जे तालुके आहेत त्या ठिकाणी माझं काम आहे. या ठिकाणी गंगाखेडमध्ये सुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाचा आदरणीय गुट्टे साहेब हे 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उभे होते. ते अगदी आमचा या ठिकाणी थोड्या मताने पराभव झालेला आहे. या ठिकाणी आमचा नगरपालिकेमध्ये उपाध्यक्ष होता. आमचे 3 जिल्हा परिषद सदस्य आहेत. या ठिकाणी 3 पंचायत समितीला आमचे सभापती आहेत. त्या माध्यमातून आमच्या जिल्ह्यामध्ये चांगलं झालं आहे. त्या माध्यमातून मी या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवून पक्षाने जर तिकीट दिले तर या ठिकाणी मी निवडणूक लढवेल.